जे तुम्हाला सुचलं ते याआधी बऱ्याच लोकांना कदाचित सुचलंही असेल, पण लगेच त्याला तत्वतः मान्यता भेटणं, अख्खं मंत्रिमंडळ चौंडीमध्ये येणं हे लोकांना पचत नाहीये. आमच्यासारख्या लोकांनाही पचत नाहीये. राम शिंदेंना विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अशी एक डबल लेवलची ताकद दिली जाते का आणि कुणासाठी? तसं शेवटी नेतृत्व एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर पक्ष आणि नेतृत्व राहिलं नाही, माझी काही चूक आहे का? तर काही चूक नाही. पण मग अशा परिस्थितीमध्ये एखादा कार्यकर्ता लढतोय, झगडतोय, सर्वसामान्यासाठी वेळ देतोय, समाजकार्यासाठी वाहून घेतोय, विकासाला मोठी चालना देतोय, तरी पण षडयंत्र करून एखाद्याला जर पाडत असेल तर पक्षाने आणि नेतृत्वाने निर्णय घेतला की मला 2.5 वर्षांनंतर तातडीने विधान परिषदेवर घेतलं आणि आत्ता देखील अल्पशा मताने पराजय झाला आणि मग मला निश्चितच विधान परिषदेचा सभापती मंत्री होणार की काय होणार अशी चर्चा असतानाच कधी प्रदेशाध्यक्ष होणार म्हणून चर्चा होते, कधी मंत्री होणार म्हणून चर्चा होते आणि शेवटी सभापतीसुद्धा चर्चा झाली आणि मी सभापती झालो. त्याच्यामुळे त्याचा कोण काय अर्थ काढतो याच्यापेक्षा मिळालेलं पदलान आहे त्या प्राप्त परिस्थितीला कशा पद्धतीने कोणता व्यक्ती न्याय देऊ शकतो